हे खूप घातक आहे। हे जर कोल्ड्रिंक तुमच्या शरीरामध्ये जात असेल तर तुम्हाला आतड्यांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते। आतड्यांचा कॅन्सर, पोटाचा अल्सर होण्याची शक्यता असते। आपण पचनक्रिया खाल्लेलं अन्न पचावं म्हणून पितो, पण हे खूप घातक आहे। सुरुवातीला मजा वाटते प्यायला, डेकर येते, पण नंतर खूप हळूहळू कार्यक्रम करतात। अमिताभ बच्चन कोको कोला रोज प्यायचा, कारण त्याला कोको कोलाची ऍड केल्यामुळे पूर्णपणे ट्रेचे ट्रे फ्री मध्ये यायचे। जेव्हा त्याचं आतड्याचं ऑपरेशन झालं तेव्हापासून ती ऍड सुद्धा कोल्ड्रिंकची करायची बंद करून टाकली, कारण मरणाच्या अवस्थेमध्ये होता अमिताभ बच्चन सुद्धा। म्हणून हे सगळ्यात घातक आहे। हे आपल्या पोरांना वगैरे कोणाला प्यायला देऊ नका। त्याच्याऐवजी मँगो ज्यूस पाजा, उसाचा ज्यूस पाजा, फळांचे ज्यूस पाजा, पण हे केमिकल पाजून तुम्ही पोरांचं शरीर खराब करताय। आपणच आपल्या फ्रीज मध्ये बॉटल आणून ठेवतोय, त्याच्याऐवजी ज्यूसच्या बॉटल आणून ठेवा, ते ज्यूस पिऊ द्या। ज्यूस पिल्याने शरीर मजबूत होईल, पण हे पिल्याने शरीरातली ताकद कमी होईल। याचा सुद्धा डेमो तुम्हाला दाखवला जाणार आहे। सोबत ही पूर्णपणे आपली बिस्लरीची बॉटल आहे। याचा पाण्याचा पीएच किती, हे पूर्णपणे फिल्टर केलेलं पाणी असतं। या पाण्यामध्ये खरंच ताकद आहे का? आपण जे 15-20 रुपयाला बॉटल घेतो ताण लागली म्हणून, परंतु या पाण्यामध्ये ताकद आहे का हे सुद्धा बघणार आहे। या पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारची ताकद, मिनरल, कुठल्याही प्रकारची खनिज तत्व वगैरे काहीही नसतं याच्यामध्ये। हे फक्त पाणी असतं, प्युअर फिल्टर केलेलं पाणी, याच्यामध्ये काहीच नसतं। याच्यातली सगळी जीवनसत्व आउटला जे पाणी जातं ना, त्या आउटच्या पाण्यामधून सगळी जीवनसत्व निघून जातात, आणि तरी सुद्धा 15 ते 20 रुपये आपण पाणी पितो। शेतकरी 20 रुपये लिटरने दूध देतो, 20-22 रुपये लिटरने, आणि बिस्लरी बॉटल आपण 20 रुपयाची घेऊन पितो। ते 22 रुपयाचं दूध घेऊन पिलेलं ते चांगलं नाही का? डिफरंट किती बघा। दुधाला किंमत नाहीये, परंतु ह्या पाण्याच्या बॉटलला किंमत आहे। येत आहे म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही असं सांगण्याचा उद्देश होता माझा। या ठिकाणी चार्टच ठेवा, बाकी काय नका। नाही बस बस, मोठा ओपन करायचा आणि फक्त जागी टिक करायची, ती पण बस। ओके ठीक आहे। ठीक आहे, असं मी सांगतो। तर आता आपण कुठलं पाणी, कुठलं कोल्ड्रिंक आणि आणलेली दारू आणि घरातलं पाणी आपल्या आईबाबांनी ज्यांनी आणलंय ते, आणि त्याच्यानंतर ओरिजिनल आरुष वॉटर, डॉक्टर आरुष वॉटर हे किती पॉवरचं आहे याचा लाईव्ह मध्ये डेमो अनुभव तुम्हाला या ठिकाणी दाखवला जाणार आहे। तर सगळ्यांनी मनापासून शांततेने ऐका, कारण उद्यापासून तुमच्या आजारानुसार तुम्हाला ते प्यायला दिलं जाणार आहे, आणि तुमच्या बॉडीची सर्व्हिसिंग करायचं काम याच्या मार्फत केलं जाणार आहे। आपण सुरुवातीला हे बिस्लरी बॉटल आहे जी आपण विकत घेतो, कंपनीचं नाव काढून टाकलंय। आपण कोणाचा विरोध करत नाही, पण अनुभवासाठी आपण हा बॉटल यूज केलेला आहे। कोणता पण असावा, तर हे आपण बिस्लरी पाणी घेतो याच्यामध्ये। हे बिस्लरी पाणी आहे, आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे जनरली आपण खाल्ल्यानंतर सरांना खूप आवडतो, मुलांना आवडतो, महिलांना आवडतो स्प्राईट। तर सरांना सवय आहे की भाई थोडं संध्याकाळी जेवण केलं की स्प्राईट घेतलं पाहिजे। तर ते स्प्राईट किती चांगलं आहे हे आपल्याला कळेल। किंवा कोणतंही सॉफ्ट ड्रिंक, तर आपण ते स्प्राईट ह्याच्यामध्ये, या बॉटलमध्ये स्प्राईट घेतलेला आहे। कसं पोट साफ होते ते पिल्यानंतर सुद्धा असंच होतं, ते आतमध्ये बबल्स येतात, गॅस येतो आणि आपल्याला डकार येते। पोळ्याचा अनुभव मला नाहीये, असं खालून मारायचं। त्यांना पण अनुभव नसेल,
आता बोलू आपण चला. एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ना. या दारूचं नाव काय सर? ओळखा 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 आहे. मी कधी घेणार नाही पण बघतो. तर हे बघा ओळखा दारू, वास सुंदर येतोय थोडा. दारू थोडीच घेतो, कमी मला परत आणायला मी दुकानात जाणार नाही. त्यानंतर बाबांचं आरोचं पाणी आहे, बाबांच्या घरी मशीन लावलेली आहे. हे या क्लासमध्ये आपण आरोचं पाणी टाकत आहोत. आरोचं पाणी आता सरांना माहिती देऊ आपण. मॅडम